गाण्याचं स्केलेटन तुम्हाला माहिती पाहिजे पूर्ण. येस 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 तुमचं एडिटिंग पॅटर्न तुम्हाला अगोदरच माहित पाहिजे. येस सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिहर्सल करणं. रिहर्स केल्यानंतर तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड असते. तुम्हाला जे करायचं आहे की तुमच्या डोक्यामध्ये आहे, शॉर्ट डिव्हिजन तुमचं झालेलं आहे, एक्झॅक्टली. जाऊन फक्त पिकनिक. पण आपल्या स्वार्थासाठी नाही, मला ही मुवमेंट अशी नाही पाहिजे, नाही. आपण जनमानसासाठी, जर समजा त्याच्या घरी काही कार्यक्रम असेल तर त्याची आई पण नाचली पाहिजे, त्याची बहीण पण नाचली पाहिजे, त्याची मुलगी, मुलगा, आजोबा आणि त्याचे मित्रमंडळी सगळे एकत्र येऊन आणि सिंपल असली पाहिजे. 15 वर्षाचा मुलगा WB रावनं कॅमेरा सांगत होता अँगल काय लावायचा. मला एक आपल्या मराठी इंडस्ट्री बद्दल खूप बरं वाटतं की आपल्या सगळ्या ऍक्ट्रेस फारच चपराक म्हणतो ना आपण, खूपच छान नसतात. पिक्चर येण्याच्या आधी त्याचं गाणं हिट होतं. बऱ्याच वेळेला पिक्चर हे गाण्यांवरती पण चालतं. तो व्हॉल्यूम क्रिएट करतो आणि तो व्हॉल्यूम क्रिएट करून ऑडियन्सला तुमच्या थिएटर पर्यंत घेऊन येण्याचं काम नक्कीच करतो. पण त्याच्यानंतर चित्रपटात जर कंटेंट नसेल ना, मग नुसतंच गाणं हिट. तू आणि सोनल म्हणजे एक आय स्पेशलिस्ट आणि तू कधी भेटलात? लव्ह मॅरेज कसं झालं? त्याच्यात सुद्धा डान्स फॅक्टर आहे. नमस्कार, मी नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव. खूप आनंद होतोय आज कांचन अधिकारी यांचा जो नवीन शो आलेला आहे बातो बातो में, म्हणजे पॉडकास्ट शो आहे आणि उत्कृष्ट शो आहे की आम्हा टेक्निशियन्सला या शोमध्ये बोलवलं जाते आणि आमच्याबद्दल चर्चा केली जाते. हे खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि हा एक उत्तम शो आहे आणि मीही बऱ्याचदा हा कार्यक्रम बघितलेला आहे. त्यामुळे टुडे आय एम एक्सायटेड आणि तुम्हीही बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. बातो बातो में. हाय फ्रेंड्स, मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, चित्रपट क्षेत्रामध्ये मी जवळजवळ गेली 40 वर्ष आहे आणि चित्रपट म्हटला की त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी अगदी इक्वली इम्पॉर्टंट असतात. मग तो लेखक असो, गीतकार असो, संगीतकार असो, हिरो हिरोईन्स असो, दिग्दर्शक असो, अगदी आर्ट डिरेक्टर असो, कुणीही असो, ते इक्वल इम्पॉर्टंट असतात. आणि ह्याचमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती असते, ती म्हणजे कोरिओग्राफर. नुसतंच गीतकारांनी गीत लिहून, संगीतकारांनी त्याला स्वरसाज चढवून भागत नाही, तर हिरो हिरोईन्स यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा असा एक उत्तम कोरिओग्राफर आपल्याला लागतो. आणि आज आपल्याकडे अशीच एक सद्गुणी व्यक्ती आलेली आहे आणि उत्तम कोरिओग्राफर आलेला आहे, तो म्हणजे उमेश जाधव. हाय उमेश. बातो बातो में या माझ्या कोऱ्या करकरीत पॉडकास्टमध्ये तुझं मी मनपूर्वक स्वागत करते. सद्गुणी वगैरे काय होतं? स्पिरिच्युअल झाल्यावर का वाटतं? त्या तुम्ही काहीतरी मी इंटरव्ह्यू वगैरे देतो. ऍक्च्युली मला असं म्हणायचं होतं की खूप चांगला माणूस. येस. कोरिओग्राफर म्हणायचं की माणूस? नाही, माणूस म्हणून पण तू चांगला आहेस आणि कोरिओग्राफर तू उत्तम आहेस. तर तुझी गाजलेली गाणीच हे सगळं तुझ्याबद्दल बोलतात. मग ती कोंबडी पळाली असेल किंवा दुनियादारीची सगळी गाणी असतील किंवा ही पोरगी साजूक तुपातली असेल किंवा तुझी USA विच एल्ले वगैरे जी तू वाशू बगनानींच्या बरोबर केलेली आहेस आणि बरेच मोहब्बते मिरची वगैरे असंख्य मोठी लिस्ट आहे माझ्याकडे. वाऱ्यावरती गंध पसरला वगैरे. सो गाणं हे म्हणजे मी म्हणेन की लव्ह सॉन्ग असो किंवा दुसरं एक तू मध्यंतरी देवाची ती आरती ते केलेलं होतं, आई जगदंबे, तर तशासारखं गाणं असो. सो कुठल्याही पद्धतीचं गाणं असलं तरी पण त्याला उमेश टच लागला की ते गाणं पॉप्युलर होतं, हिट होतं. आणि उमेशला एक मस्त अशी स्टेजची ट्रॉफी वगैरे, सगळ्या ट्रॉफ्याज अशा घरी एकत्र गोळा होतात. अशा भरपूर ट्रॉफ्याज आहेत तुझ्याकडे. सो कसं वाटतं या सगळ्या ट्रॉफीज घेऊन आणि सगळं घेऊन? ऍक्च्युली पोचपावती असते ऍक्च्युली की आपण केलेलं काम येस आणि ते लोकांपर्यंत पोचलंय आणि त्यानंतर ज्या ज्या अवॉर्ड नाईट्स मध्ये परीक्षक बघतात त्यांच्यापर्यंत ते पोचलं आणि त्यांना ते आवडलेलं आहे आणि त्यांना असं वाटलं की नाही यांनी चांगलं काम केलेलं आहे तर त्याला पुरस्कार आपण देऊया. पुरस्कार हा माझ्यासाठी इन्स्पिरेशन असतो ऍक्च्युली की आपण केलेल्या कामाची ती पावती आहे आणि आता इथून पुढे तुझी जिम्मेदारी अजून वाढली आहे आता की आता ह्याच्यापेक्षा तुला वेगळं काहीतरी लोकांना द्यायचं आहे. सो हा प्रयत्न गेले 20-25 वर्ष मी करतोय. मग निकम्मा केस दिलने गाणं असू देत किंवा USA विच एल्ले, कारण निकम्मा मी म्हणजे गाणं बघताना तुम्हाला एकत्रित असं 5 मिनिटाचं गाणं बघताना मजा येते, पण निकम्माची गोष्ट अशी होती की निकम्मा
की हे सुरुवात मी न्यूझीलंडला केलं गाणं, आणि फिल्म सिटी मध्ये एक सिक्वेन्स शूट केली आपल्या, आणि तिथून मॅच केलं. आणि तिथून मग एका क्लब मध्ये जाऊन तिकडचा क्लब दाखवून ते इकडे एक महालक्ष्मीच्या इथे एक क्लब होता, त्या क्लब मध्ये ते शूट केलं गाणं. तो अशी एक मजा असते. आणि हे सगळी मजा करत असताना त्या गाण्याचं जे ट्रान्झिशन्स असतात ती खूप सांभाळावी लागतात. मला ऍज अ कोरिओग्राफर एक ट्रीट असते की मी प्रत्येक 3-4 दिवसांनी एक वेगळं गाणं करतो, वेगळे लिरिक्स असतात, वेगळं लोकेशन असतं, वेगळा डिरेक्टर असतो, वेगळे थॉट्स असतात, आर्टिस्ट वेगळे असतात, कॉस्ट्युम्स, कलर्स, लाइटिंग सगळंच वेगळं असतं. त्यामुळे मेजवानी असते. या सगळ्या मुद्द्यांकडे आपण येणारच, कारण की आता तू म्हणालास तसं की बाबा कॉस्ट्युम्स हे एक कोरिओग्राफर हा नेहमीच एक उत्तम कॉस्ट्युम त्याच्यामध्ये बघणारा असला पाहिजे. आणि तसा तू आहेस. सो नाही, यू सजेस्ट द डिझायनर बट यू फोरसी दॅट फर्स्ट, आणि त्याच्यानंतरच मग ते होतं. तर हे याबद्दल आपण नाही, कलर कॉम्बिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच लोकांना ते कळत नाही. अगोदरचा जो समजा ऍक्टरनी जर रेड घातलेला असेल आणि मागच्या लोकांनी जर पिंक घातलं तर ते कॉम्बिनेशन वर्क नाही होत. सो बॅक डान्सर्स आणि आपला हिरो मध्ये, कारण हिरो हिरोईन हे महत्वाचे असतात. एक्झॅक्टली. सो त्यांना त्यांच्यापासून वेगळं करण्याकरता मग त्याची रंगसंगती जी असते, जर ह्यांनी रेड घातला असेल तर त्यांनी व्हाईट घातला पाहिजे, मग तो व्हाईट असेल तर त्याचा बॅकड्रॉप सबड्यूड असला पाहिजे, तो एकदम लाऊड नसला पाहिजे. सो ह्या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, सॉन्ग इंडोर आहे, आउटडोर आहे, त्याच्यामुळे सॉन्ग आहे, कसं आहे, सनलाईट असतो, तो बॅकलाईट कुठल्या वेळेला येतो, त्या बॅकलाईट मध्ये जर शॉट घेतल्यानंतर तो किती सुंदर दिसतो. ह्या गोष्टीचं नॉलेज कोरिओग्राफरला असणं फार महत्वाचं आहे. आणि कॉस्ट्युम हे फार महत्वाचा पार्ट आहे सॉन्ग मधला, कारण दिसताना आपल्याला कलर्स दिसतात, मग डान्स मुवमेंट येतात, पण जो व्हिज्युअली दिसतो इम्पॅक्ट ना, तो कलर्स असतो. फराह खानच्या प्रत्येक गाण्यांमध्ये रंगांची अशी उधळणच पाहायला मिळते. व्हॉट इज युअर टेक ऑन इट? नाही, असं नाही म्हणू शकत, कारण नाही, पण मी बरीच उदाहरणं देऊ शकतो तशी. अहमद खानच्या गाण्यांमध्ये पण तशी आहे, किंवा रेमो डिसूजाच्या गाण्यामध्ये आहे. सो सध्या सीझर बॉस्को पण खूप चांगलं काम करतोय, दे आर डुईंग अ गुड वर्क. आणि मराठीत सुद्धा त्या लेवलला आता काम होत आहे. पण मी असं म्हणेन की मराठीत आम्हाला आहे ना एकच दिवस मिळतो कधी कधी गाण्याला, किंवा दोनच दिवस मिळतात. स्पेशली कांचन अधिकारी असली की एक दिवस असतो. नाही, मी असं पर्टिक्युलरली सांगत नाही, जरी कांचन अधिकारी टॉन्ट पोचला नाही, पण तरी तुमच्याकडनं आम्ही 2 दिवस घेतलेले आहेत. सो कारण दैवी कृपा होते त्यावेळेला. कांचन अधिकारींच्या चित्रपटामध्ये एक दिवस पाऊस वगैरे पडतो आणि आम्हाला योगायोगाने दुसरा दिवस मिळतो आणि ते गाणं चांगलं होते. सो मला असं म्हणायचं होतं की हिंदीमध्ये तुम्ही एक 6-6 दिवस 8-8 दिवस ते गाणं करतात आणि त्याच्यानंतर ते गाणं तेवढं चांगलं दिसतं. पण मराठीमध्ये तेवढी ऑपॉर्च्युनिटी नसते. तुम्हाला मॅक्स 2च दिवस मिळतात आणि तुम्हाला 2च दिवसामध्ये तुम्हाला उत्तम गाणं करायचं असतं. प्लस बॅक डान्सर्स असतात. याच्या गाण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा रिहर्सल्स नेहमीच आपण करतो. सो त्याच्याबद्दल सांग की रिहर्सल्स आर हाऊ मच इम्पॉर्टंट? व्हेरी इम्पॉर्टंट, कारण लिरिक्स रायटरनी ना एक शब्द लिहिलेले असतात. तर त्या शब्दांना न्याय देण्याकरता आहे ना रिहर्सल फार गरजेची आहे. अँड इन बिटवीन ऑल्सो देर इज अ म्युझिकचा पीस असतो. सो रिहर्सल करणं एवढ्या करता गरजेचं असतं की आम्ही म्हणजे 4 लाईन्स आहेत आपण पकडूया, त्या 4 लाईन्स वर पण मी 5-5, 8-8 सिक्वेन्स करून ठेवतो रेडी. कारण ऑन द स्पॉट कदाचित काही प्रॉब्लेम झाला, कारण डिरेक्टर पण असतो, डिरेक्टर पण आम्हाला सांगतो अरे उमेश मला वाटतं की काही चेंज होऊ शकतं का, रेडी असतं आमच्याकडे ते, आम्ही ते चेंज करून दाखवतो. ऑन टेबल देयर इज नो दिस थिंग. पण ते रिहर्स असू ना, तर रिहर्स एवढ्या करता, कारण एक तर 2 दिवसात करायचं असतं, त्यामुळे गाण्याचं स्केलेटन तुम्हाला माहिती पाहिजे, तुमचं एडिटिंग पॅटर्न तुम्हाला अगोदरच माहित पाहिजे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिहर्सल करणं. रिहर्स केल्यानंतर तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड असतात की तुम्हाला जे करायचं आहे, की तुमच्या डोक्यामध्ये आहे, शॉर्ट डिव्हिजन तुमचं झालेलं आहे, एक्झॅक्टली जाऊन फक्त पिकनिक, गाणं शूट म्हणजे पिकनिक असते आमच्यासाठी रिहर्सल झाल्यानंतर. बट एस्पेशली विथ यू आय विल से दॅट यू आर सो पर्टिक्युलर अबाउट द कॅमेरा अँड देअर डिफरंट लेन्सेस. त्या बाबतीत सांगा मला. नाही, कोरिओग्राफरला कॅमेरा आणि कॅमेरा लेन्सेस याचं नॉलेज नसेल तर तो शूटच नाही करू शकत गाणं. मग अदरवाईज त्याला कॅमेरामॅनवर डिपेंड राहावं लागतं. अँड इफ कॅमेरामॅन इज नॉट गुड, की त्यांनी जर वेगळे चांगल्या पद्धतीचे शॉट नाही घेतले
तर तो म्हणाला मी क्लोजअप मिड मध्येच खेळेल, पण सॉन्ग म्हटल्यानंतर लार्जर दॅन लाईफ स्केल वाईड अँगल येणं गरजेचं असतं. आणि वाईड अँगल मध्ये ट्रॉली असते, जिमी जीप असते, 3 XS हेड असतो, यु नो, स्टडी कॅम ऑपरेशन असतं, हल्ली हेलिकॅम पण आलेलं आहे आता. सो लॉट्स ऑफ फॅक्टर्स आर देअर. तर टेक्निकली तुम्हाला नॉलेज असणं फार गरजेचं आहे, ते शिकणं गरजेचं आहे प्रत्येक कोरिओग्राफरला. सो तुम्ही चांगला रिझल्ट देऊ शकतात. मग जर समोरचा ऍक्टर डान्स करत नसेल तर तुम्ही टेक्निकनी त्याला सांभाळू शकता. मला तेच तुला म्हणायचं होतं की आता हिंदीमध्ये स्पेशली अजय देवगण असेल किंवा काय असेल अशा बाबतीत देन दे से दॅट नो 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 ते नाचतच नाही. पण अजय देवगण बघा ना, तुम्ही रोमॅन्टिक सॉन्ग मध्ये दिसताना किती चांगला दिसतो. येस, बिकॉज ही गिव्स द एक्सप्रेशन्स. हा, गिव्स द एक्सप्रेशन्स. आणि कोरिओग्राफरला पण माहिती असतं की ते त्याच्याकडनं कसं करून घ्यायचं. हा चालणारच आहे फक्त, हा काहीच करणार नाही. आणि त्याचं उदाहरण म्हणजे देवानंद तुम्ही बघा. आता सेम थिंग शमी कपूर पण करायचं आणि देवानंद पण करायचा, पण दोघंही आपल्या अदाकारीने अजून लक्षात आहेत. एक्झॅक्टली. सो एक ऍक्टरची पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण आता त्यांच्यानंतर जर तुम्ही म्हणाल कोणाची अशी स्टाईल फेमस झाली आत्ताच्या ह्याच्यामध्ये, नाही, कोणाचीच नाही अजून. इव्हन राजेश खन्ना वगैरे, म्हणजे ते आपल्या माइंड मध्ये सेट आहेत सगळे. म्हणजे बच्चन साहेब असतील त्यावेळेच्या सगळ्या जणांची दे हॅड देअर ओन स्टाईल. आता जसं आपण म्हटलं की दे हॅड देअर ओन स्टाईल्स, परंतु आजकालचा जमाना असा झालेला आहे की देर इज अ हुक मुवमेंट. सो ते हुक मुवमेंट वरती खूप स्ट्रेस असतो आजकाल, बिकॉज कसं असतं त्याच्यावरती आजकाल रील्स बनतात ना. सो त्यामुळे पण आता काय करणार, आता मीडिया इतका अग्रेसिव्ह झालेला आहे की तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर लोकांना जे जमेल ते आपण करण्याचं गरजेचं आहे. आपण आपल्या स्वार्थासाठी नाही, मला ही मुवमेंट अशी नाही पाहिजे, नाही, आपण जनमानसासाठी. जर समजा त्याच्या घरी काही कार्यक्रम असेल तर त्याची आई पण नाचली पाहिजे, त्याची बहीण पण नाचली पाहिजे, त्याची मुलगी, मुलगा, आजोबा आणि त्याचे मित्रमंडळी सगळे एकत्र येऊन आणि सिंपल असली पाहिजे आणि ती अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे. आय स्टील रिमेंबर पाडाला पिकलाय आंबा आपण गाणं केलेलं होतं विथ राखी सावंत. 2004 साल आठवतंय ना. शी इज सो कॉपरेटिव्ह. राखी इज व्हेरी, बाकी काही तिचं ते मीडिया वगैरे अटेन्शन वगैरे ते सोडलं तर शी इज थरो प्रोफेशनल ज्या तऱ्हेने. अच्छा, मला दुसरं एक विचारायचं की बरेच वेळेला जसं आपण आता म्हटलं की अजय देवगण इज अ नॉन डान्सर, ओके, बट देर आर मेनी पीपल हु हॅज लर्न्ड डान्सिंग. आता जसं एखाद्याने कथक शिकलेलं असतं, एखाद्याने भरतनाट्यम शिकलेलं असतं, बट भरतनाट्यम पीपल जेव्हा ते शिकलेलं असतं दे आर क्वाईट स्टिफ, आणि मग त्यांना दुसऱ्या मुवमेंट्स कुठच्या द्यायच्या झाल्या की मग ते त्यांचा स्टिफनेस थोडा डिफिकल्ट होतं त्यांना. आड येतो. पण त्याच्यासाठी पण आर्टिस्टवर पण फार डिपेंड्स असतात. पण आपल्या गॉड ग्रेस मराठीमध्ये जेवढ्या ऍक्ट्रेस आहेत ज्या क्लासिकल शिकलेल्या पण असतील, त्या बाकीचे डान्स फॉर्म जे आहेत ते उत्तम करतात. त्याचं उदाहरण तुम्हाला आता मी एक फुलवंती चित्रपट केला, प्राजक्ता माळी ही प्युअर भरतनाट्यम शिकलेली आहे, पण तिने त्यामध्ये असलेला कथकचा पण परफॉर्मन्स, फिल्मी असलेला किंवा फोक असलेला किंवा लावणी असलेला, हे सगळे डान्स फॉर्म बघताना तुम्हाला असेल अरे बापरे ही तर ह्यातली तज्ञ आहे म्हणून. सो दॅट्स मतलब मला एक आपल्या मराठी इंडस्ट्री बद्दल खूप बरं वाटतं की आपल्या सगळ्या ऍक्ट्रेस फारच चपराक म्हणतो ना आपण, खूपच छान नसतात. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. काही वेळेला त्रास होतो आम्हाला, पण मी अगोदर अभ्यासच करतो की ह्या व्यक्तीला किती येतं. तिचं एक लिमिटेशन असतं प्रत्येकाचं, त्या लिमिटेशन मध्ये, त्या झोन मध्येच मी कोरिओग्राफ करतो की उगीच त्या व्यक्तीवरती आपल्या मुवमेंट लादणं हा अत्याचार होतो मग, आणि त्यांनी आपलं प्रोडक्ट स्पॉइल होतं. तर प्रोडक्ट कशाला स्पॉइल व्हा, तिला जे येत आहे ना त्याच्यामध्ये आपण करून त्यातलं काही चांगलं करता येईल ते आपण. मेनी टाइम्स जसं आपण म्हटलं मगाशीच आपण बोलताना शम्मी कपूरजींचं उदाहरण घेतलं, ही वॉज नॉट अ ट्रेन्ड डान्सर ऑर एनिथिंग, बट ही वॉज हॅव्हिंग द रिदम इन हिम. तसंच एक अशोक सराफचं आपल्या ह्याच्यातलं उदाहरण देऊ, लक्ष्मीकांत बेर्डेंचं तसं आपण एक उदाहरण देऊ. आत्ताच्या काळातले तुला माहितीये सगळे, आत्ताच्या काळातलं सांगतो मला हिरो आणि हिरोईन कोण तुला असं मला मी सगळेच म्हणेन, प्रॉमिसिंग वगैरे असं नाही म्हणणार मी, पर्टिक्युलर नाही बोलू शकत मी कोणाबद्दल, पण ते सगळ्याच काय असतं माहितीये का की त्या व्यक्तीला तसा टेक्निशियन मिळणं पण गरजेचं आहे ना. मग अंडरस्टँडिंग द कॅपॅसिटी. मी काय म्हटलं मगाशी, हा म्हणजे हे तुम्ही प्रश्न विचारण्या आधीच मी हे कमिट केलं की आपल्या सगळ्या ऍक्ट्रेस चांगल्या नसतात. ऍक्टरचा प्रॉब्लेम आहे थोडासा.
अच्छा ऍक्टर मध्ये सिद्धार्थ जाधव मध्ये एनर्जी, सिद्धू तर कमाल एनर्जी, कमाल कमाल. पण मी एक अंकुश बरोबर करताना मी अंकुश एक वेगळ्या स्टाईलनी परफॉर्म करत होते. मग तुम्ही ऑफकोर्स मग तुम्ही ते रिंगा रिंगा मधलं बायगो बायगो गाणं बघा, दुनियादारी मधलं त्याचं गाणं, किंवा सावरखेड मध्ये पण आम्ही केलं गाणं. सो अंकुशची बरीच येगो ये महिना मी अंकुश बरोबर केलं. सो प्रत्येकाची आपली एक स्टाईल आहे. भरत जाधव बरोबर करताना सई इज अ फॅब्युलस. सईला प्रत्येकाला असं वाटतं की सई डान्सर नाही, पण सईला मी जे ओळखतो, सईला खूप चांगला रिदम सेन्स आहे. पण तिने असं ऍज अ डान्सर म्हणून काही पोर्ट्रे केलेलं नाहीये ऍज सच. पण जेवढं मला पॉवरफुल ऍक्ट्रेस प्यारवाली लव्ह स्टोरी मध्ये जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं. तिचं एक आम्ही आता एक कुठलं एक फिल्म केली होती संजयची, त्याच्यामध्ये सुंदरा म्हणून एक गाणं केलेलं मी. ते सुपर गाणं झालं होतं सईवरती. आणि सईने इतकं कॉपरेट केलं होतं की आम्ही ते बदामीला शूट केलं होतं, हम्पीच्या साईडला. सो बदामीमध्ये जे पॉन्ड होतं त्या लेक मध्ये ती आतमध्ये जाऊन वगैरे तिथे ते करणं, इट इज नॉट दॅट इझी. कारण लेक मध्ये खूप डीप होतं ते लेक, पण तिने ते ज्या पद्धतीने केलं. आता तू बदामी म्हणालास त्याच्यावर मला आठवतंय की गाण्याला सगळ्यात महत्वाचं काय असेल तर लोकेशन. सो लोकेशनचं कसं तुम्ही, म्हणजे हाऊ डू यू सजेस्ट दिस थिंग फॉर द लोकेशन? म्हणजे मला मी गाणं ऐकलं ती व्हिज्युअल्स आपल्याला दिसायला लागतात, पण ते व्हिज्युअल्स बघताना मला ते बजेटचा पण लिमिटेशन्स असतं. त्या बजेटच्या लिमिटेशन म्हणजे जे लोकेशन आपल्याला बघावं लागतं. मग त्याप्रमाणे आम्ही आता सध्या तरी बऱ्यापैकी गाणी मुंबई पुणे ह्या साईडलाच झालीत माझी. मग काही सेक्टरमध्ये आम्ही सातारा कास पठार वगैरे आहे, भोरला पण केलेली आहेत, किंवा कोल्हापूरमध्ये पण जाऊन काही ठिकाणी आम्ही गाणी केलेली आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर अजून आम्ही पोहोचलेलो नाही आहोत. ते करायला सो आय एम एक्सपेक्टिंग की येणारे जे नवीन डिरेक्टर्स आहेत किंवा जे कोणी डिरेक्ट करतात त्यांनी पण तो सब्जेक्ट पण तसा असायला हवा. मग सब्जेक्टच तसा नसेल तर मग महाराष्ट्राच्या बाहेर, म्हणजे ते डायरेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यापेक्षा ते लंडनलाच जातात. पण लंडनला प्रॉब्लेम असा असतो की तुम्हाला लोकेशनचे परमिशन्स नसतात तेवढे, मग त्यांना कुठेतरी एकाच लोकेशनवर पूर्ण गाणं शूट करावं लागतं. सो कॉम्प्रोमाइज, कारण मराठीचं कन्स्ट्रेंट, बजेट कन्स्ट्रेंट, त्यामुळे. आता बजेट कन्स्ट्रेंट वर आपण बोलतोय तर त्याच्यामध्ये बॅक डान्सर्स हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर, आणि मला नेहमी तो तुझ्या गाण्यांमध्ये म्हणजे दिसत आलेला आहे, जाणवत आलेला आहे. एक निर्माता असेल जो म्हणेल की उमेश चल बंदे कर, तेरे को जो करना है वो मैं देख लेता हूँ, क्या खर्च का तू फिकर मत कर. आणि कोणीतरी एक माझ्यासारखी असेल ती म्हणेल उमेश बघ मला बजेट कन्स्ट्रेंट्स आहेत. सो मग कसं काय करतोस, मॅनेज कसं काय करतो? सध्या मी उलट रिव्हर्स करतोय. काय? मी प्रोड्युसरला विचारतो की तुम्हाला किती डान्सर्स द्यावेसे वाटतात मला. मग ते म्हणाले की बाबा 10, तुमचं गाणं हे असंच दिसेल, इज दॅट ओके फॉर यू? नहीं, थोड़ा इससे बेटर, मुझे ऐसा लग रहा है कि 40 डान्सर होने चाहिए इसमें. तू 10चा बरोबर त्याला नेतोस पण 40 वरती. हा, म्हणजे त्यांना कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे ना, कारण त्याचा रिझल्ट आता समजा एका प्रोड्युसरनी माझ्या गाण्यावरती, आता मी तुम्हाला सांगतोय की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मी अशी 3 गाणी केली आहेत, किंवा मी 3-4 गाणी आपण म्हणू शकतो की जे 1 करोड पर्यंत पोहोचली आहेत. गाण्याची कॉस्ट सांगतोय. हे मी खूप नशीबवान आहे की म्हणजे प्रवीण तरडे असेल तर त्याला लार्जर दॅन लाईफ स्केल पाहिजे, तर तेव्हा डिरेक्टर जेव्हा टेक्निशियन बरोबर असतो तेव्हा कदाचित मिळू शकतो, आणि प्रोड्युसर पण त्याच ताकदीचा असणं गरजेचं आहे. सो अशी पण गाणी केलेली आहेत. कारण आई जगदंबे तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये कॉस्ट्युम चेंज होते. प्रत्येक मुलाला जो मेकअप होता त्याला 4-4 तास लागायचा मेकअप करायला. सो आहेत असं नाही, असं नाही. म्हणून मी म्हटलं की मराठी आता थोडंसं ग्लॅमराईज होत चाललंय, आणि मला असं वाटतं की काही वर्षामध्ये ते ऍटपार होईल, जसं साऊथनी केलंय तसं. साऊथचं मी आता तुला बोलणारच होते, कारण का साऊथ आता मी बघायला गेले तर द स्टोरी इज व्हॉट अर्लियर द स्टोरीज ऑल हॅव हॅपन्ड असं मी म्हणेन. इव्हन पुष्पाचं उदाहरण दिलं तरी सुद्धा पुष्पा वॉज लाईक अ लावारिस, व्हॉट लावारिस हॅज हॅपन्ड अमिताभ बच्चनचा. बट आत्ताचं टेक्निक त्यांचं जे असतं इट वॉज ओव्हर द टॉप. हो, ते 60-65 करोडचं एक गाणं आहे म्हणे. म्हणजे मला बोलताना पण आता काय मी बोलायचं, 65 करोड एक गाणं पुष्पा 2चं असं काहीतरी मी ऐकलंय आताच. माय गॉड, 65 CR कशाला म्हणतात? म्हणजे पिक्चर जवळजवळ तो 250 करोड की 300 करोडचा असणार, मग ते 60 करोडचं. पण ठीक आहे, त्यांचं कसं टेबलवरच त्यांना मला वाटतं 1000-1,500ची रिकव्हरी आहे त्यांची, कारण राईट्स आणि ते सगळे तिथल्या तिथे जातात बेसिकली. आताला नाही, त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, त्यांचा
ऑडियन्स प्रामाणिक आहे. एक्झॅक्टली त्यांचा ऑडियन्स आपला अपना हिरो आहे, मुझे जाके देखना है. नाही, दे लव्ह देअर लँग्वेज, दे लव्ह देअर लँग्वेज अँड दे गो अँड दे वॉच इन सिनेमा हॉल ओनली. व्हायलन्स आपल्याकडे असं म्हणतात, बघू ना, येईल ना. म्हणजे साऊथचा पण बिझनेस तिकडे कदाचित कमी होत असेल आपल्या हिंदीचा त्या साईडला. हिंदी बेल्ट नाही तिथे, हिंदीला स्टील आपल्याकडे तसं आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्र हा कॉस्मोपॉलिटियन आहे. कारण मला वाटतं संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्येच पैसा आहे, त्यामुळे सगळे कॉस्मोपॉलिटियन कुठलेही रिलिजन असो तो येऊन इथे सेट झालेला आहे. त्यामुळे कॉस्मोपॉलिटियन ऍटमॉस्फिअर असल्या कारणाने थोडासा तो एक फटका आपल्याला पण पडतो आपल्या चित्रपटांना. पण अशी पण काही लोक आहेत, मग ती गुजराती पंजाबी असतील, पण तेही जाऊन त्यांनी पण बघितलं की सैराट. That happened afterwards, but not at the beginning. Afterwards, they definitely went. पण मला काय म्हणायचं की बज क्रिएट करावाच लागेल ना तुमच्याकडे कंटेंट. बेसिकली एक गोष्ट इथे म्हणजे मान्यच करायला पाहिजे, कारण की कुठलाही पिक्चर येण्याच्या आधी त्याचं गाणं हिट होतं. बऱ्याच वेळेला पिक्चर हे गाण्यांवरती पण चालतं. तो व्हॉल्यूम क्रिएट करतो आणि तो व्हॉल्यूम क्रिएट करून ऑडियन्सला तुमच्या थिएटर पर्यंत घेऊन येण्याचं काम नक्कीच करतो. पण त्याच्यानंतर चित्रपटात जर कंटेंट नसेल ना, मग नुसतं गाणं हिट होतं, पण तशी मजा नाही येत. अच्छा, मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे की आशिकी वगैरे 90चा जमाना आपण घेतला तर तेव्हा चित्रपटातच एक 8 ते 10 गाणी असायची. अगदी कमीत कमी गाणी म्हणजे 5-6 तर पाहिजेतच. पण आता जमाना थोडा चेंज होत गेलेला आहे. दे नीड अ प्रमोशनल सॉन्ग विच कम्स इन द एंड, और देर इज हार्डली स्क्रोल सॉन्ग, अँड देन देर इज हार्डली 1 or 2 सॉन्ग. सो काय वाटतं बजेट कन्स्ट्रेंट? हिंदीमध्ये सुद्धा कसं झालं की एक गाणं जर करायचं झालं तर ते 1 करोड तर सहज टच करते. म्हणजे मराठीत जर करोड पर्यंत पोहोचतोय, तर हिंदीत तर मग ते 2 करोड 3 करोड व्हायला काही वेळ नाही लागत. मग त्यांचं असं म्हणणं असं की एकच गाणं छानपैकी करूया. सो आता 15 करोडचं पण गाणं होतं हिंदीमध्ये. सो एकच गाणं करूया जे व्हॉल्यूम क्रिएट करेल, ज्याची जी सिग्नेचर मुवमेंट संपूर्ण देश नाही वर्ल्ड करेल, वर्ल्ड वाईज ते रिनाऊन होईल. सो मला वाटतं एक गाणं कधी कधी त्यांच्या बजेटमध्ये ते बसतं. मग ते कधी 10 करोड, कधी 5 करोड, 7 करोड, जसं बजेट असेल त्याप्रमाणे ते गाणं करतात. असं काही मला तरी अजूनही वाटतं पैसा खर्च केल्याने काही होत नाही. तुमचा कंटेंट वाईज जर सगळं काही असेल ना तर पिक्चर वर्क होतात ना, अजूनही तशा वर्क होतात. अदरवाईज ओटीटी चाललाच नसता. कारण ओटीटी मध्ये मला तुम्ही सांगा, कुठलाच मोठा स्टार नसताना ओटीटी सगळे ऍक्टर्स कॅरी ऑन तर करतायत सगळे. ओटीटी इज फुल्ली कॉन्टेंट ओरिएंटेड. इट्स अ कॉन्टेंट ओरिएंटेड. एनिवेज ते वेगळाच एक मीडिया झाला असं मी म्हणेन. आता जरा थोड्या तुझ्या पर्सनल आयुष्याकडे वळूया. तुझी बायको सोनल, ओके, माझी छान मैत्रीणही आहे आणि सोनल डॉक्टर पण आहे. शी इज अ आय स्पेशलिस्ट. तू आणि सोनल म्हणजे एक आय स्पेशलिस्ट आणि तू कधी भेटलात? लव्ह मॅरेज कसं झालं हे जरा लव्ह स्टोरी कळू दे जरा. पण त्याच्यात सुद्धा डान्स फॅक्टर आहे, तोच आम्हाला जाणून घ्यायचा. आम्ही नवरात्रीमध्ये भेटलो 89 दांडिया, आणि मी बॉम्बे चॅम्पियनशिपला परफॉर्म करत होतो. तिला पार्टनर नव्हता आणि मलाही पार्टनर नव्हता. अच्छा. अँड दॅट्स हाऊ वी कम टुगेदर. ओके. म्हणजे काही घेणं देणं नाही, मी तिला ओळखत नव्हतो, काही नाही. आणि योगायोगाने आमची भेट झाली तिथे आणि आम्ही ती कॉम्पिटिशन एकत्र खेळलो आणि त्यात मला अवॉर्ड मिळाला ते बॉम्बे चॅम्पियनशिपचं. त्याच्यानंतर ती तिच्या घरी, मी माझ्या घरी, आणि नेक्स्ट इयर पुन्हा आम्ही नवरात्रीत एका ठिकाणी क्लॅश झालो. अच्छा, मग ते मधलं वर्ष असंच काहीच नाही, संबंधच नाही काही. पण त्याच्यानंतर आम्ही भेटलो आणि मग सोनल बरोबर बोलणं झालं. तिची एक मैत्रीण होती प्रतीक्षा, आणि आमचा एक ग्रुप झाला एक छानपैकी. मी, जितू, प्रतीक्षा, सोनल, असं आम्ही एकत्र खेळायला लागलो आणि आम्हाला मजा यायला लागली. अरे मुलींबरोबर पण एक असतं, मी मुलाबरोबरच खेळायचो नेहमी दांडिया. आणि हळूहळू 5-6 वर्ष गेली आणि मी मस्तीमध्ये विचारलेलं आय लव्ह यू. माझ्या ध्यानीमनी पण नाही की ती हो म्हणेल मला, कारण ती डॉक्टर होती मुळामध्ये. तर डॉक्टर मुली एखाद्या कोरिओग्राफरचा काय संबंध? तेव्हा माझं करिअर सुरू झालं होतं. तेव्हा आय वॉज स्टार्टेड, आय एम असिस्टिंग टू अहमद खान दॅट टाइम. बेसिकली यू आर रंगीला तेव्हा रिलीज झाला होता माझा. सो आय हॅव आस्क्ड हर की बाबा काय तुझं म्हणणं आहे, आणि मी निघून गेलो विचारलं आणि तिच्या हॉस्पिटलला गेलेलो मी भेटायला रात्री 3 वाजता, कारण त्या वर्षी ती नवरात्री खेळायला आली नव्हती. तर मी माझ्या मित्राला म्हटलं, रे ती आली नाहीये तर आपण तिला हाय करूया आणि मग जाऊया कुठेतरी, पावभाजी वगैरे खाके निकल जाते. तर मी गेलो हॉस्पिटलला, ती बघून घाबरली ती मला
की नवरात्रीच्या ड्रेसमध्ये तू हॉस्पिटलमध्ये असा कसा आलाय, आय जस्ट कम टू से आय लव्ह यू, आणि मी टर्न केला आणि निघून गेलो सरळ. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला, आर यू सिरियस, तू रात्री काय बोललास ते तुला माहितीये का? मी म्हटलं हो मी सिरियस आहे. आणि ती हो म्हणाली मला. आणि बघा कुठेतरी ना मला असं म्हणते, हाँ रंगा खुश भाई, हर एक बॉटल का ढक्कन होता है ना. तो मला असं वाटतं की वो फिट बैठ गया. अदरवाईज मला, मी हिंदीमध्ये जेव्हा काम करायचो तेव्हा मला सगळे इन्क्लुडिंग ऑल बिग ऍक्टर्स विचारायचे की तुला ही मुलगी डॉक्टरनी हो कसं काय म्हटलं. मला पण वाटलं होतं, हो सगळ्यांनाच वाटलं होतं, नाही असं नाही, बट डेस्टिनी होती आणि खूप चांगली साथ दिली तिने, बिकॉज शी इज अ बॅकबोन ऑफ माय लाईफ मी म्हणू शकतो. अनडाउटेबली म्हणूनच मी सांगितलं मगाशी सोनलचा फोन आलेला तेव्हा मी म्हटलेलं आय एम गोइंग टू मेन्शन यू इन दॅट. बरं आता आपण बोलूया तुझे गुरु अहमद खान. सो अहमद खानशी तुझी कसं काय म्हणजे हे झालं, मी अँड व्हेन यू डिसाइडेड दॅट आय वॉन्ट टू मेक माय करिअर एज सच, कारण हेच तुझं अर्थार्जनाचं पण साधन आहे. सो व्हेन यू डिसाइडेड दॅट आय वॉन्ट टू बी इन द फिल्म इंडस्ट्री, आय विल बी अर्निंग मनी बाय बिकमिंग कोरिओग्राफर, हे तिमा डिसिजन घेणं खूप कठीण होतं. सो आय वॉज ऍक्टर ऍक्च्युअली. मी थिएटर केलेत, मी 41 प्लेज केलेले ड्रामा, हिंदी मराठी गुजराती इंग्लिश सगळे मी प्लेज तेव्हा करायचो. आणि हे प्ले करत असताना मी नेहमी असा विचार करायचो की उद्या तो मैं स्टार तो बनी जाऊंगा करके, मैं तो शाहरुख ही हूं, मैं बन जाऊंगा करके. बट जेव्हा आहे ना मी एका सिरियल साठी मला जेव्हा 4 लाईन्स मिळाल्या तेव्हा मी स्वतःला स्क्रीनवरती बघितलं, तेव्हा मला असं वाटलं की यार मी बहुत अगली दिखता हूं मैं. हा म्हणजे सेल्फ एनालिसिस. हा सेल्फ एनालिसिस. मी खूप अगली दिसतो, तर मला वाटलं की मी रोमॅन्स नाही करू शकत. अगली दिसतो म्हणजे मैं हीरो नहीं बन सकता हूँ, तो हीरो नहीं बन सकता तो मैं मीडियोकर, मेरे को नहीं करने का ये सब. तो ये बहुत स्ट्रगल था, कारण आपण एक मिडल क्लास फॅमिलीतला मुलगा, आम्हाला माहितीच नाही की त्या हिंदी चित्रपटापर्यंत पोहोचतात कसे. पण इन बिटवीन मी एक नाटक केलं होतं गधे पे निकली सवरिया, ज्याच्यामध्ये ओव्हरनाईट मी स्टार झालो होतो इंटर कॉलेजिएटमध्ये. मग आपलं इफ्टा, तिथे मला बेस्ट ऍक्टर होतं. मुन्शी ट्रॉफी म्हणून एक आमच्या इथे फूड कॉम्पिटिशन व्हायची आणि त्याच्यामध्ये 4 लँग्वेज मधले बेस्ट प्ले एकत्र येऊन त्यांची मोठी कॉम्पिटिशन, आणि त्याच्यात पण बेस्ट ऍक्टर मला मिळालं होतं. तर मला असं वाटलं की आपल्याला स्ट्रगल केलं पाहिजे, आणि म्हणून मी म्हटलं आपण तरी ऍक्टर म्हणून ट्राय करूया. पारंगत नावाची एक स्पर्धा करत होतो, तेव्हा दीपा साई जज होती, भक्ती बर्वे, शफी इनामदार, एन चंद्रा आणि मला वाटतं नाना पाटेकर त्यावेळेला होते जज. त्यांनी मला, अमोल पालेकर होते मला वाटतं, त्यांनी मला स्पेशल कॅटेगरीमध्ये एक स्पेशल कॅटेगरी म्हणून त्यांना मला अवॉर्ड द्यावं लागलं, कारण तो जो माझा प्ले होता गधे पे निकली सवरिया त्याच्यात एकही डायलॉग नव्हता मला, आणि मी 45 मिनिटं परफॉर्म करायचो स्टेजवरती, आणि माझ्याशिवाय तो पूर्ण अपूर्ण होता तो. सो मला ते अवॉर्ड वगैरे घेतलं मी, आणि मी सायमल्टेनियसली त्याच वेळेला केतन मेहतांकडे ओ डार्लिंग ए इंडियासाठी स्ट्रगल करत होतो. तर स्ट्रगल करत असताना मला त्यांच्या कॅबिन पर्यंत जायलाच नाही कधी दिलं कोणी, कारण बाहेरूनच ते. मी 12 वेळा गेलो, 13व्या वेळांदा गेलो तेव्हा मला दीपा साई त्यांच्या त्या ऑफिसच्या मेन चंक मध्ये भेटली, जिथे बाकीचे सगळे बसतात ना वावा कंपनीवाले. दीपाने मला बघितलं की हे व्हॉट यू आर डुईंग हियर. मॅम आय एम स्ट्रगलिंग फॉर दिस फिल्म, सो आय नीड एनी रोल, वुड लव्ह टू वर्क विथ केतनजी. अरे चल म्हणून तिने हात पकडला आणि मला आतमध्ये घेऊन गेली डायरेक्ट केतन मेहतांच्या ऑफिसमध्ये. केतन, आय हॅव सीन हिम, की हा खूप उत्कृष्ट ऍक्टर आहे, मला माहित नाही आपल्या चित्रपटामध्ये याला काही रोल दे. मग केतन मेहतांनी त्याच्या असिस्टंटला वगैरे विचारून काय विचारलं, आणि एक कचरेवाल्याचा रोल होता त्याच्यामध्ये. सो कचरेवाल्याचा रोल मी तो एक्सेप्ट केला. बघा कसं असतं, मी तेव्हाचा ऍटिट्यूड ठेवला असता ना की मी कचरेवाल्याचा रोल नाही करणार. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे फक्त. अच्छा, क्या था? पूर्ण प्राईम मिनिस्टर का क्या हुआ, बस एवढंच ते सुद्धा हेझी दिसतं कुठेतरी. आणि बाकी पूर्ण NSG ची टीम होती. त्या NSG च्या 26 जणांबरोबर मी एक 27 जणांमध्ये आम्ही रस्त्यावरचे कॅरेक्टर सगळे, कोणी फुगेवाला, मग आशिष विद्यार्थी पण होता, संजय मिश्रा होता, इद्रिस मलिक होता, जे NSG रवी झांकल होते, बडे बडे तुर्रम खां NSD के. पण त्यांच्याबरोबर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, की तू फ्रेम मध्ये डायलॉग जरी नसला तरी तू फ्रेम मध्ये काय करू शकतोस ज्याने तू रजिस्टर्ड होशील. सो मजा आली. आणि एक दिवस अहमद खान त्या सेटवरती, माझे सर, तेव्हा सर नव्हते, तेव्हा 15 वर्षाचा मुलगा WB रावना कॅमेरा सांगत होता अँगल काय लावायचा.
सो आय हॅव सीन की बोला यार ये बात तो है कुछ इसमें. आणि त्यांनी ते सगळं केलं, पण मी स्वतः चांगला परफॉर्मर म्हणजे डान्सचं मी करतच होतो पहिल्यापासून, त्यामुळे मी फ्रंटला होतो, त्यामुळे माझं त्याचं एकदम कनेक्ट झालं मस्तपैकी. मग मी त्याला विचारलं की कॅन आय वर्क विथ यू. आणि आफ्टर दिस फिल्म त्यांनी 3 महिन्यांनी मला फोन करून एक शो करायचा, तू ये. कारण तो पुण्याचा मुलगा होता अहमद खान, तर त्याच्याकडे मुंबईची टीम नव्हती कुठलीच. मग ती मी टीम जमवली अँड दॅट्स हाऊ वी स्टार्टेड वर्किंग टुगेदर. अँड एक्झॅक्टली त्याच्यानंतर 1-2 महिन्यांनी त्याला रंगीला मिळालं. आणि मी रंगीलाला मी एकमेव असा मुलगा असेल की तो डायरेक्ट असिस्टंट झाला. मी डान्स वान्स कुठे कधी फिल्म इंडस्ट्रीत केलाच नव्हता. आणि तिथे पोहोचण्याकरता तुम्हाला 5 वर्ष कुठल्या तरी कोरिओग्राफरकडे असिस्टंट म्हणून राहावं लागतं आणि मग तुम्ही त्या दॅट्स हाऊ आय स्टार्टेड वर्किंग विथ खान साहेब. आणि अहमद बरोबर मग मी रंगीला, येस बॉस, परदेश, सत्या, ताल, हेराफेरी सारखे मोठमोठे फिल्म्स केले, जवळजवळ 35-40 फिल्म्स केले. आणि देन आय हॅव स्टार्टेड 2000 मध्ये इंडिपेंडंट. माझी पहिली फिल्म होती पागलपन, जॉय अगस्टिन बरोबर. मग आउट ऑफ कंट्रोल, क्या दिल ने कहा वगैरे वगैरे बऱ्याच अशा 35 हिंदी फिल्म केल्या, मराठी जवळजवळ 250 पिक्चर झाले असतील. सो हॅट्स ऑफ टू खान साहेब मी म्हणेन, कारण जी टेक्निकॅलिटी मी जे काही माझं स्कूलिंग जे आहे ना, ते स्कूलिंग फाउंडेशन फार महत्वाचं असतं ना, ते फाउंडेशन मला खान साहेबांनी मिळवून दिलं. बरं, आता वळूया तुझ्या मुलीकडे. आता आयुषी मोठी झालेली आहे आणि आयुषी खूप सुंदर म्हणजे तिचं करिअर आता बहरतंय, त्याच्याविषयी थोडं सांगा मला. आयुषी कॉम्बिनेशन आहे ऍक्च्युली सोनलचं आणि माझं, की तिला ऍक्टर पण व्हायचं होतं, तिला काहीतरी करिअर मध्ये असं काहीतरी मोठं करायचं होतं. नाव कन्फ्युजन होतं. एक मिडल एज मध्ये त्या एजची मुलं त्यांना डिसिजन घेता येत नाही की एक्झॅक्टली काय करायचं. तर एक दिवस आम्ही तिची 10th परीक्षा वगैरे संपली आणि आम्ही डायनिंग टेबलवर बसून जेवत होतो. आणि जेवता जेवता असं ती म्हणाली की पप्पा मुझे ऍक्टर बनना है. कट्टू माझा लुक सोनलकडे, सोनलचा लुक माझ्याकडे. अरे बापरे, हे काय हे क्या हो गया. बट आम्ही रिॲक्ट नाही केलं जास्त, तिला दुखवलं नाही. ओके. अनुपम खेर अकॅडमी जॉईन केअर. कास्टिंग डिरेक्टर कोण मोठा, माही नाव विसरलो, सर्वात मोठा छाबरियाचं वर्कशॉप तिला करवलं. तिचे उर्दूचे क्लास चालू केले, तिचे कथ्थकचे क्लास चालू केले, तिचे कॉन्टेम्पररीला तिला मी पाठवलं, तिला बॉलिवूड शिकायला पाठवलं. जे जे करता येईल ते मी आणि सोनलने सगळं केलं. तिने सगळं केलं. त्याच्यानंतर तिला फरहान अख्तरच्या एक्सेल मध्ये तिने रवी उद्यावरला असिस्ट केलं एका पिक्चरला. त्याच्यानंतर तिने रेमोला जाऊन रेमोकडे असिस्ट केलं. हे सगळं केल्यानंतर तिचं मी फोटोशूट केलं, मोठं बिग फोटोशूट. सगळं झाल्यानंतर तिला म्हटलं बेटा बस तेरे मम्मी डॅडी इतना ही कर सकते हैं, आय एम नॉट बिग गाय इन फिल्म इंडस्ट्री की मी तुला हिंदीत लॉन्च करू शकेन, तुला मराठीत इंटरेस्ट नाहीये. तर ती बोली येस पप्पा आय वॉन्ट टू हिंदी में बॉलिवूड में स्टार बनना है. मग तिने स्ट्रगल चालू केलं आणि तिला असं कळलं की ही इंडस्ट्री जी आहे इथून जी दिसते आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतरची वेगळी आहे. तिने जेव्हा असिस्ट म्हणून काम केलं तेव्हा तिला ते कळलं. आणि परत त्याच डायनिंग टेबलवर एक दिवस बोलली की पप्पा आय हॅव चेंज माय माइंड. आणि वाईफ आणि मी परत एक स्माइल दिला असता, म्हटलं क्या करना है अभी, आई वॉन्ट टू गो अब्रॉड, मुझे मार्केटिंग सीखना है. सो ओके. आता माझी बायको डॉक्टर असल्या कारणाने तिने तिचे पेशंट आहेत टी सिरीजचे ओनर भूषण कुमार. ते भूषण जेव्हा हॉस्पिटलला आला तेव्हा सांगितलं की माझ्या मुलीला मार्केटिंग साठी अब्रॉडला जायचं आहे, पण आमची अशी इच्छा आहे की ती तिथे जाण्या अगोदर व्हॉट इज मार्केटिंग हे ती 1 वर्ष जर टी सिरीज मध्ये शिकली तर आमच्यासाठी बेनिफिट होईल, म्हणजे तिच्यासाठी बेनिफिट. तो बोला अरे कोई बात नाही अभ्यास. तर तिने मग 1 वर्ष तिकडे टी सिरीज मध्ये केलं आणि त्या टी सिरीज मध्ये सर्वोत्तम काम केलं तिने. मोठे मोठे फिल्म्स केल्या तिने तिथे. आणि तिथून आता ती लंडनला आहे. ती लंडनला शिकते. आता शिकून ती परत येईल अँड देन शी विल टेक अ कॉल की तिला आता अमेझॉनला करायचं आहे, फेसबुकला करायचं आहे मार्केटिंग, की लुई वितॉनला करायचं आहे, की आणखी काय काय तिची ते ब्रँडिंग असतं हल्ली ते, की युनिलिव्हरला करायचं आहे. आणि आता मुलांना पण त्यांचं एक फ्युचर काय असावं हे कळतं. आपल्या वेळेला तेवढे अव्हेन्यूज ओपन नव्हते ऍक्च्युली. अँड शी इज व्हेरी स्मार्ट. स्वतःचं स्वतः करते आणि तिचं ग्रास्पिंग पॉवर खूप चांगलं आहे. तिचं प्रेझेंटेशन ओ माय गॉड. ती माझ्या गाण्याचं पण पीपीटी प्रेझेंटेशन बनवते आता. आपण ती ऐकत नाही. पप्पा जे मी लिहिलंय तेच फायनल असं.
चला कोणीतरी मिळालं तुला. आता मी मला बरं वाटलं आतून. हा, पण मी काहीच रिॲक्ट नाही करत, पण ठीक आहे ऍटलीस्ट ती करून तरी देते Yes, की yes, ते yes. बघताना खूप, कारण मी कधी पीपीटी प्रेझेंटेशन माझ्या आयुष्यातच केलेलं Yeah, नाही, कारण yeah. मला गरज नाही पडली तशी. पण नाव द वर्ल्ड इज चेंज. Yeah. सगळ्यांना प्रेझेंटेशन पाहिजे, Yeah, काय yeah, yeah. दिसणार, खोटं खोटं आहे हे सगळं. त्या ऑफिसच्या कॉन्फरन्समध्ये पण 10 जण बसतात आणि आपल्या चुका काढण्यासाठी 10 जण बसलेले समोर असतात. असं लॅपटॉप ठेवायचा आणि त्यांच्या डोक्यात काहीच नसतं आणि आपल्या डोक्यातलं आपण सांगायला गेलं हो. की ते त्यांना कितपत कळतंय आपल्याला मग ते कळत नाही. स्वतःचा अँगल सांगणार त्या हो. चित्रपटाचा की हे असं केलं तर तुमचं फार चांगलं, हम्म. पण ते ह्या चेअरवरती काय येऊन बसत नाही मला कधी कधी. आय नो. सो व्हाईस ओव्हर एनिवे, सो दॅट्स अ फन ऍक्च्युअली. सो इट वॉज अ, बट आय एम एन्जॉईंग फिल्म इंडस्ट्री. इट्स Yeah. ब्युटिफुल लाईफ. मी असं म्हणेन, सक्सेसफुल आहात तर ब्युटिफुल आहे. येस सक्सेसफुल म्हणजे सक्सेसफुल बरेच जण होतात, पण तुम्ही जर त्या इंडस्ट्रीमध्ये सस्टेन करू शकलात 25 वर्ष 30 वर्ष, then everything is fine. then only you can leave your mark actually. नाही, आणि एक- नुसतं नुसतं तुमचं करिअर आपलं- नाही, घर पण yes. चालवायचं असतं. हो, आपल्या स्वप्न yes. असतात आपलं मुंबईत मोठं घर असावं. आज घर घेणं Very हे difficult, yeah. 2.5-3 करोड तो कम से कम लगते 2 BHK लेने के लिए अच्छे एरिया में. Yeah. कुठून कसं घेणार मराठीत काम करून? पण त्याच्यासाठी जर तुम्ही सक्सेसफुल राहाल आणि तुम्ही सस्टेन कराल तर ते सगळं पॉसिबल. प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. Yes, yes. कमवलेला पैसा तू तुझ्या घरामध्ये गणपती पण 5 दिवसाचा इतका सुंदर उत्तम म्हणजे सगळं करतोस आणि आरती वगैरे इतक्या म्हणजे तन्मयतेने करतोस. खरंच उमेश, आय हॅव अटेंडेड सो मेनी टाइम्स. यावर्षी पण येणार कलेचा आहे. देवता आहे, येस त्यामुळे 64 कलेचा अधिपती आहे. येस. त्यामुळे जर मी एखादं गाणं लार्जर दॅन लाईफ करतो येस. तर बाप्पासाठी का नाही त्याची आरस मोठी करायची. नॉट ओनली आरास, लेट मी टेल पीपल की हा अख्खं स्वतःचं घर चेंज करतो तेवढ्यासाठी. हो. वेगळे वेगळेच काही ना काहीतरी आर्ट डिरेक्टर्स येतात, ते अख्खं त्याचं घर असं चेंज होतं. आणि आम्ही जेव्हा एंटर होतो तेव्हा आम्हाला असं वाटतं ओ वाव. आणि मग परत गणपती झाल्यानंतर परत 1 महिन्याने जायचं आणि मग हो. कळतं नाही, अरे परत- ओरिजिनल ऐसा था आणि असं. सोनल कंटाळली आहे आता बस झालं बोलली. आता ह्या वर्षी घरच नवीन केलंय. हो. बोलली ह्या वर्षी तरी काय करू नको, 25व्या वर्षी पुढच्या वर्षी तुला जे करायचं ते कर. तर आता जे चालू आहे काम ना, त्यामुळे Yes. मग म्हटलं की बघू काय करताय, मग यावेळेला ठरवतोय काय नहीं, करायचं. बट बापा का आशीर्वाद हमेशा आपके सर पर है Thank और you. हमेशा बना रहेगा. Thank you अँड so थँक्यू सो मच उमेश, आज तू माझ्या पॉडकास्ट मध्ये आलास आणि इतक्या सुंदर आपल्या गप्पा रंगल्या. आय एम रिअली ग्लॅड. much. Thank you. थँक्यू Thank सो you, मच. thank you. उमेश, माझ्या पॉडकास्ट मध्ये तू आज आलास बातो बातो में आणि खूप सुंदर आपल्या गप्पा रंगल्या. माझ्यातर्फे तुला एक छोटीशी भेट. Thank you.